नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे। आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे माती पाणी परीक्षण। म्हणजे माती पाणी याची पत्रिका आपण तयार केली पाहिजे। जर शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर माती परीक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे। शेतकऱ्यांना उत्पादनात वाढ करायची असेल तर माती परीक्षण किती महत्त्वाचं आहे या संदर्भात गाव खेतीचे डॉक्टर इंजिनियर अर्जुन तोरवणे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिलेली आहे। जर गाव खेती केंद्र गावामध्ये तयार झालं तर सर्व शेतकऱ्यांना माती पाणी परीक्षण पत्रिका तयार मिळेल आणि त्यांना कोणतं उत्पन्न घ्यायचं, उत्पन्न कसं वाढवायचं, खतं कोणती द्यायची या सर्व प्रकारची माहिती थेट मिळेल। गाव खेती संकल्पनेत आपलं स्वागत आहे। आज मी आपल्याला जमीन व पाणी आरोग्य पत्रिका या विषयावर बोलणार आहे। शेतकऱ्यांचे जमिनीतून जे काही उत्पादन येते ते उत्पादन साधारणतः आरोग्य पत्रिका कशी आहे त्यानुसार येते। म्हणजे जमिनीत उपलब्ध असलेले खते, अन्नद्रव्य, पाण्याची गुणवत्ता किंवा प्रतवारी याच्यावर अवलंबून आहे। मग यासाठी शेतकऱ्याला सॉइल हेल्थ कार्ड म्हणजे माती परीक्षण अहवाल हा मिळणे आवश्यक असतो। या अहवालानुसार जर कधी खते पाणी दिले तर मोठ्या प्रमाणात खतांची बचत होते। जे काही माती पाणी परीक्षण आहे याचे नमुने साधारणतः 5 एकर जर जमीन असेल तर 5 ठिकाणी त्याचे खड्डे घेतले पाहिजेत, 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट खोल। आणि जर कधी आपल्याला मोठी झाडं लावायची असेल म्हणजे थोडक्यात फळबाग करायची असेल तर आपल्याला ही खड्डे साधारणतः 3 फुटापर्यंत घेतली पाहिजे असं माझं मत आहे। कारण त्याशिवाय नेमकं आपल्या जमिनीत काय हे आपल्याला कळणारच नाही। आता हे जे काही आपल्याला फळबाग लागवड करायची आहे किंवा काय, तर याच्यासाठी आपण हे जे काही नमुने घेणार आहेत हे नमुने कसे घ्यावे या बाबतीत मी एक स्वतंत्र व्हिडिओ तयार करून आपल्या माहितीसाठी देणार आहे। आता माती पाणी परीक्षण म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड हे शासनामार्फत फक्त जर कधी काही योजनेचा लाभ घ्यायचा असेल, फळबाग लागवड योजना असेल किंवा आणखी दुसरी काही योजना असेल तर त्यावेळेला तो मागितला जातो शासनामार्फत। आणि शेतकरी ही एक सॉइल आपली जमीन टेस्ट केल्याचा म्हणजे तपासल्याचा आनंद घेतो। परंतु या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं की शेतकऱ्यांना प्रत्यक्षात आपल्या शेतीत काय आहे, म्हणजे किती कर्ब आहे, कोणते अन्नद्रव्य घटक जे लोह, मॅग्नीज वगैरे हे जे काही अन्न घटक आहेत हे किती प्रमाणात आहेत आणि त्यानुसार कोणती खतं दिली पाहिजेत किंवा कोणती नाही दिली पाहिजेत याचा सल्ला माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत तरी कृषी विभागामार्फत दिला जात नाही। कृषी विभागामार्फत माती पाणी तपासणीची लॅब आहे, तिथं तपासूनही मिळते त्यांची फी भरल्यावर, परंतु त्यासाठी आवश्यक सल्ला हा दिला जात नाही। परंतु या गाव खेती संकल्पनेअंतर्गत प्रत्येक गावात माती पाणी तपासणी लॅब तयार करायची आहे। आता मी तयार पण केलेली आहे, तर परंतु तरी शेतकऱ्यांची मानसिकता नाही तपासण्याची, याचेही मला वाईट वाटते। तर आपल्या गाव खेतीमार्फत जी काही माती पाणी तपासून मिळेल, नुसते तपासून नाही मिळणार तर त्यांना योग्य तो संपूर्ण सल्ला हा दिला जाणार आहे। म्हणजे तुम्ही ही खतं टाकू नका, हे टाका, पाण्याचे प्रमाण किती ठेवावे, कारण त्याचे पाण्याचं पीएच किती आहे किंवा त्याची विद्युत वाहकता किती आहे, ही संपूर्ण माहिती लेखीच्या स्वरूपाचे नियोजित केलेलं आहे। त्यामुळे खरोखर शेतकऱ्यांना माती पाणी तपासून त्याचा फायदा होईल। आता हे जे काही सॅम्पल शेतकऱ्यांनी घ्यायचे आहेत, आता हे सॅम्पल घेताना 5 ठिकाणी सांगितले मी, ते 5 ठिकाणचे एकत्र आणायचे आणि त्याचे परत 4 जमिनीवर एकत्र करायचे, ते 5 खड्ड्यातून आणलेलं, आणि एकत्र केल्यानंतर परत त्याचे 4 भाग पाडायचे, 4 भागातून परत 1 भाग घ्यायचा, असे जोपर्यंत साधारणतः 1-2 किलो माती राहत नाही तोपर्यंत असे 4 भाग पाडत करायचे आहेत। आणि मग तो सॅम्पल एका शक्यतो प्लॅस्टिकच्या पिशवीत नाही तर कापडी पिशवीमध्ये टाकून शेतकऱ्याचे नाव, गट नंबर, नंतर त्याचं क्षेत्र किती आहे ही संपूर्ण माहिती ही तपासण्यासाठी द्यावी आणि गावातच तपासून मिळेल अशी व्यवस्था करण्याचे नियोजित आहे। आता शासनाने मागे माती पाणी तपासणी अहवाल सुरू केला होता, म्हणजे सॉइल हेल्थ कार्ड मोदीजींच्या म्हणण्यानुसार देण्याचे सुरू केले होते। परंतु जे काही सॉइल हेल्थ कार्ड होते ते कसे काय तयार झाले मला एक आश्चर्य वाटतं। माझ्या शेतातून किंवा माझ्या भागातून माती पाणी तपासण्यासाठी गेलं नाही,
तरी पण वेबसाईटवर मात्र सर्व प्रकारचे अहवाल उपलब्ध होते आणि मी स्वतः तपासलेली माती पाणी आणि तेथील अहवाल याच्यात मोठा फरक होता. मग हे का म्हणून नुसतं शासनाला दाखवण्यासाठी किंवा आम्ही असं करतोय हे शासकीय कर्मचाऱ्यांनी किंवा शासकीय यंत्रणेने हे सगळं बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. आता मी अनेक कृषी विभागीय कार्यालयांना भेटी देत राहतो. त्यात मला असं दिसलं की एका ठिकाणी फिरते माती पाणी तपासणी पथक मस्तपैकी गाडी तयार केलेली होती. तिच्यावर मात्र मोठ्या प्रमाणात धूळ होती. मग मी जेव्हा तपास केला ते माती पाणी पथक सुद्धा आहेत, परंतु मी हे कार्यान्वित का नाहीत, का काम करत नाही, तर त्यासाठी आवश्यक कर्मचारी व आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध होत नाही. म्हणून ही करोडो रुपयाची यंत्रणा धूळ खात पडली आहे. मग शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल हो? शेतकऱ्यांना न्याय मिळूच शकत नाही. फक्त हे देखावा म्हणून करतायत की काय असं वाटायला लागतं. आता ही जी काही माती पाणी तपासणी लॅब आहे ही जर कधी गाव खेती केंद्राबरोबर तयार झाली तर गावात रोजगार निर्मिती म्हणजे एका माणसाला नोकरी मिळणार आहे. अशा अनेक प्रकारे नोकऱ्या मिळणार आहेत. म्हणजे कसं की कृषी मशिनरी पतपेढी इथं कमीत कमी 5-6 लोकांना नोकरी मिळेल. हे अशा अनेक घटक आहेत की कमीत कमी गावात 10 ते 15 लोकांना रोजगार निर्मिती होईल या गाव खेती मार्फत, याची मला शाश्वती आहे. आणि शेतकऱ्यांनी शक्यतोवर 2-3 वर्षातून तरी एक वेळा माती पाणी तपासणी अहवाल घेतले पाहिजेत आणि त्यानुसार खतं दिली पाहिजेत, त्यानुसार पाणी दिलं पाहिजे, तर शेतीची उत्पादकता चांगली असेल. यासाठी शासनानेही मदत सुरू केलेली आहे की आता शासन सुद्धा हे जे काही शिक्षित बेरोजगार युवक आहेत यांना माती पाणी तपासणी लॅबसाठी सुद्धा शासन अनुदान देत आहे. त्याचाही फायदा ह्या युवक मंडळीने घ्यावा असे मला वाटते. तर मंडळी, माती पाणी परीक्षणावरील हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.